सगळ्यांना सुपरिचित असणारे या सिनेमाची कथा ज्यांची आहे आणि जे या सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक आहेत संतोष कोल्हे सरांना विनंती करतो की त्यांनी नात्यांच्या व्याकरणाच्या गोष्टीबद्दल थोडक्यात सांगावं. सला ते सलानातीची गोष्ट जेव्हा डोक्यात आली, मुळात एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी मुळात पत्रकार होतो आधी, आणि म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात मी पत्रकार म्हणून केली, पुण्यातूनच केली. आणि त्या अनुभवातनं पुढे मग मी टेलिव्हिजन आणि फिल्म्सकडे वळलो. त्यामुळे मी गेले 20-22 वर्ष जे पाहत होतो, पत्रकारितेमध्ये घडणाऱ्या घडामोडी, बदलणारा आपल्या भोवतीचं माध्यम आणि मीडिया, या मीडियाला डोळ्यासमोर ठेवून काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आपण अशा प्रकारचे सिनेमे, सिंहासन, सामना, अशा काळात 70च्या दशकात आपण हे सिनेमे पाहिलेले आहेत. पण त्यानंतर आपल्या मराठी पडद्यावर आपल्याला पत्रकार हिरो असलेला किंवा पत्रकाराचा महत्वाची भूमिका असलेला सिनेमा आलेला नव्हता. एक मोठी गॅप होती त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणून मग मी या प्रकारच्या विषयावर काम करायचं असं ठरवलं आणि ही सला ते सलानाते ही कथा त्यातून आकाराला आली. सला ते सलानाते हे नाव सुद्धा घेताना आम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा ते खूप लोकांचं असं म्हणणं होतं की अरे हे कळणार नाही लोकांना, हा कुठला शब्द आहे. मी असं म्हणलं, मी तेव्हा खरं म्हणायचो, अगदी अभिमानाने सांगायचो की सैराट हा शब्द तरी लोकांना कळायचा का आधी, तो माहीत होता का आधी. तसा सला ते सलाते पण कदाचित लोकांना माहिती होईल, आणि त्याच इंट्युशनवर आणि जोरावर मी हे लावून धरलं. आणि शेवटी याच नावाची ही फिल्म आता आज 7 फेब्रुवारीला थिएटरला रिलीज होती आहे. याच्यात नात्याच्या व्याकरणाची गोष्ट आहे, परंतु पत्रकारिता आणि आजची माध्यमं याची अतिशय उत्तम पद्धतीने पार्श्वभूमी आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चंद्रपूर, ताडोबा आणि विदर्भाच्या परिसरात आम्ही फिल्म शूट केली आहे. पर्यावरण, विकास आणि आज आपल्या भोवतीचा होत जाणारा राजकीय ऱ्हास याचं रिफ्लेक्शन आमच्या कथानकामध्ये तुम्हाला दिसेल. आणि हे सगळं एका इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून दिसतं. छाया कदम या सिनेमामध्ये पहिल्यांदा इन्स्पेक्टरची भूमिका करते आणि तिच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एक एक करत उलगडत जातात. अशी एक थोडीशी रहस्याची जोड असलेला हा सिनेमा आहे. 7 फेब्रुवारीला रिलीज होतोय. आज मी थँक्यू नागराज सर की आज त्यांनी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी आमच्या सोबत ते आज इथे आहेत. मी आपला खूप खूप आभारी आहे. आपण ज्या पद्धतीचे सिनेमे आतापर्यंत बनवलेले आहेत आणि तुमचा सहभाग झालेला आहे, ते सगळे सिनेमे मराठी प्रेक्षकांनी खूप छान पद्धतीने उचलून धरलेले आहेत. आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटलं की या सिनेमाची ट्रेलर रिलीज करत असताना सर आपल्यासोबत असावे, आणि ते आज आलेत. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. संतोष सर, तुम्ही लोकसत्तेतनं महानगरमधनं काम केलेलं आहे आणि पत्रकार म्हणून तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात केली आणि एका पत्रकाराची गोष्ट मांडली आहे. पण तुम्ही अतिशय प्रामाणिक फिल्म मेकर आहात, प्रामाणिक पत्रकार आहात. पण तुम्ही संत्र्यावरून गणपती बनवणारा आणि पैसे गोळा करणारा पत्रकार या सिनेमात मांडलाय. तो पत्रकार नंतर तुमच्यासारखा प्रामाणिक होतो की नाही हे आम्हाला 7 फेब्रुवारीला कळणार आहे. पण अशीही तहान असेल, 1000ची नोट असेल, या सिनेमांचं पटकथा लेखन असेल, अगस्ती हे तुमचं अलीकडचं पुस्तक, आणि खूप छान पद्धतीचं लिखाण आहे सर तुमचं. आणि या सिनेमाची पटकथा तुम्ही आता लिहिलेली आहे, संवाद तुमचे आहेत. श्रीकांत भुजबळांना मी विनंती करतो की त्यांनी या सिनेमाच्या गोष्टीबद्दल थोडंसं सांगावं किंवा या सिनेमाबद्दल थोडं सांगावं. आपण साधारणतः ज्या प्रेमकथा बघतो त्यात साधारणतः बिघडलेलं नातं दुरुस्त होण्याची प्रक्रिया असते. साधारणतः आपण आधी सुरुवातीत बिघडलेलं असतं, नंतर दुरुस्त होत जातं. या सिनेमामध्ये प्रोसेस उलटी आहे. नातं दुरुस्त होतं, ते हळूहळू बिघडत जातं. ते बिघडत येण्याची कथा आहे. आमच्या सला ते सला नाते म्हणजे आहे, म्हणजे या नात्यामध्ये ना जो येतो नकारात्मक, तो कसा येतो त्याची ही कथा आहे. म्हणजे प्रेमाची कधी जरी कथा असली तरी ती उलट दिशेने जाणारी कथा आहे. आणि त्या कथेमध्ये राजकारण आणि सगळी व्यवस्था, आपली पोलीस, राजकारण, ही सगळी व्यवस्था त्या अनुषंगाने येत राहते त्याच्या पार्श्वभूमीवर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ज्या परिसरात शूट केलेली आहे फिल्म, चंद्रपूर आणि त्या परिसरामध्ये, तिथली भाषा आम्ही सिनेमात वापरलेली आहे. पण अशी भाषा वापरताना संपूर्ण महाराष्ट्रात ते कळेल याची आमची काळजी घेतली. म्हणजे अगदी 100% वराडी वापरणार नाही, कारण तशी वराडी सगळीकडे कळणार नाही. त्यामुळे ती भाषा वापरताना त्याची काळजी घेतलेली आहे. आणि यातल्या पंचलाईन आहे मुख्यतः त्या आजच्या राजकारणावर आणि आजच्या व्यवस्थेत भाष्य करतात त्या काळामध्ये. त्यामुळे तुम्हाला त्या कथेच्या ओघात त्या जेव्हा येतील तेव्हा जास्त त्याचा अर्थ, त्याच्या मागचा अर्थ कळेल. आणि अर्थातच मी स्वतः पण पत्रकार आहे, संतोषसुद्धा पत्रकार होता, त्यामुळे त्यातल्या आतल्या काही गोष्टी आम्हाला माहीत असतात, त्या सगळ्या प्रोसेस कशी होतात सगळ्या, तर ते आम्ही यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या सगळ्यांनी म्हणजे जे विदर्भातले नाहीत
त्यांनी वराडी भाषेवर जी मेहनत घेतली आहे ती तुम्हाला आता त्याची झलक दिसली. प्रत्यक्ष बघताना ते अधिक तुम्हाला जाणवेल. आणि एकाच वेळेस आपल्याकडे काय असतं, मराठी सिनेमाला फार मोठी एक वाईट खोड आहे काहीतरी, मला काहीतरी सांगायचं असतं, संदेश द्यायचा आहे वगैरे. पण असं करताना मनोरंजनाचा जागा कुठे हरवणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे. ती आम्ही आज काय घेतली, थरार आहे, रहस्य आहे, प्रेम आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंडला सगळं काही आहे. वा, तुम्ही थोडीशी गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न केला. यातला जो ना आहे तो लाल रंगाचा आहे. कदाचित रक्तरंजित नात्याच्या व्याकरणाची गोष्ट असण्याची शक्यता आहे. पुढे जाऊया. तरुण तरुणी आहेत, त्यांच्या प्रेमामध्ये पोलीस ऑफिसर काय येतात, खाण माफिया, कारण मी आधी आलेल्या बातम्या वाचल्या म्हणून सांगतो, हसनबाई कसे काय येतात हे तर आम्हाला 7 फेब्रुवारीला कळणार आहे. पण हसनबाईंकडे म्हणजे उपेंद्रदा, आता मी तुम्हाला बोलतं करतो या सिनेमाबद्दल, काय सांगाल? खरं तर या चित्रपटामध्ये मी हसनबाईचं काम करतो हे मला पोस्टर रिलीज झाल्यावर परत एकदा लक्षात आलं. इतकं मी विसरून गेलो होतो. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी नेहमीच हे म्हणत आलेलो आहे, मराठी चित्रपटाचा USP हा मराठी चित्रपटाचा कॉन्टेंट आहे. पत्रकाराचा एक उत्तम फिल्म मेकर झालेला आमचा मित्र, म्हणजे काही असे मित्र असतात त्यांनी तुम्हाला एक मी फिल्म करतोय आणि तू करशील का असं विचारल्यावर माझं काम काय, मला गोष्ट आहे किंवा अदरवाईज जी एक सगळे प्रोटोकॉल असतात ते तुटून पडतात, नक्की करूया अशावर ते होतं. कारण की उत्तम सोशोपॉलिटिकल भान असलेला आमचा हा दिग्दर्शक मित्र आहे. एका सिद्धहस्त लेखकाच्या हातातनं ती संहिता निर्माण झालेली आहे. मग एका सेन्सिबल ॲक्टरला आणखीन काय हवं असतं. एक छान कॅरेक्टर या निमित्ताने मला करायला मिळालं आहे. भाषेवर खूप मेहनत घेतली कलाकारांनी असं श्रीकांत म्हणाले, हा त्यांचा विनय झाला. त्यातलं दुसरं वाक्य ते त्यांचं होतं की वराडी असूनही सगळं मराठी माणसांना कळेल, कारण की आमच्यासारखे ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे ओव्हरऑल प्रोसेस खूप छान होती आणि एका उत्तम कॉन्टेंट ओरिएंटेड मराठी फिल्मचा एक भाग होता आलं याचा आनंद आहे. आणि आता आपण येऊया सायंकितकडे. खरं तर सायंकित आणि रिचा तुमच्या दोघांबरोबर ही सगळी गोष्ट फिरते. तुमच्या नात्याच्या व्याकरणाची गोष्ट असं आपण म्हणूयात. तुम्हाला केंद्रस्थानी ठेवून आजूबाजूला सगळ्या घडणाऱ्या त्या गोष्टी आहेत. सायंकित भाषेपासून सगळ्या गोष्टींवरती काम करणं क्रमप्राप्तच होतं ज्यावेळी हा सिनेमा करत होता. कसा होता अनुभव आणि काय सांगशील सला ते सला नातेबद्दल? अनुभव म्हणजे काय होतं ना, नेहमी ऍक्टर इन्फ्लुएन्स खाली असतो की अशा पद्धतीचं काम करायचं आहे आणि हे सगळं. सो तोच इन्फ्लुएन्स घेऊन मी काम करायला आलो होतो सरांकडे. पण म्हणजे हा अनुभव मी सरांसोबत घेतला की त्यांनी जास्त पण करू नाही दिलं आणि कमी पण नाही करू दिलं. त्यांनी तेवढंच करायला लावलं आणि तेवढंच करणं किती गरजेचं असतं एका फिल्मसाठी. सो त्या गोष्टी मला कळल्या आणि मला वाटतं मला जेवढं न्याय देता आला तेवढं मी दिलंय. जेवढी माझी समजूत आहे तेव्हा जेवढी समजूत होती तेवढा मी न्याय दिलाय. पण मग आता हे कळलं का एका पत्रकाराची ताकद किती असते. म्हणजे संत्र्यावरचा गणपती वाढेल तर लाखभर रुपये तो कमावून देऊ शकतो एखाद्या विक्रेता. त्यामुळे ती जबाबदारी किती आहे. खरं. माझे सगळेच मित्र बसले पत्रकार बांधव, त्यामुळे लाखो लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. ही विनंती आहे तुम्हाला. रिचाकडे आपण येऊया. रिचा, तुझ्या भूमिकेबद्दल आणि सिनेमात पर्यावरण प्रेमी तू आहेस का हा प्रश्न आहे आणि काय मजा आली तुला? नक्कीच आहे. मी पर्यावरण प्रेमी आणि या भूमिकेमुळे अजून एक कनेक्शन मला त्या बाबतीत फील झालं. मुळात समिधा म्हणजे समिधा पालकर ही जे कॅरेक्टर करते मी, ही एक स्टॅमर करणारी मुलगी आहे. आणि जेव्हा मला सरांनी सांगितलं की तू स्टॅमर करणार आहेस या फिल्ममध्ये, तर याआधी मी सगळे ग्लॅमर आणि असे आउटस्पोकन फुल ओव्हर एक्साइटेड टाईप ऑफ रोल्स केलेत. आणि त्याच्यानंतर सरांनी जेव्हा मला ही भूमिकाबद्दल सांगितलं तेव्हा मला थोडंसं असं झालं की ओके होईल की नाही. पण सर म्हणे की तू अगदी करू शकशील आणि मला तुझ्यातली ती म्हणतात ना ते वेगळी साईड दाखवायची आहे. सो हे स्टॅमर करणारं पात्र जेव्हा माझ्या पदरात पडलं तेव्हा मला इतकं छान वाटलं, बिकॉज इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क फॉर मी. आणि एक सुंदर विषयाचा भाग बनायची एक संधी मिळते हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सो इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स फॉर मी. या सिनेमात तुम्ही पोलीस ऑफिसरची भूमिका करताय आणि वाघ सुद्धा त्याची बाउंड्री सेट करतो. हे टीजर मध्ये आम्ही ऐकलं. तू कसं करतो ते तुम्ही सांगितलेलं आहेच. पोलीस ऑफिसर तुम्ही करताय शायद, काय सांगा? हा म्हणजे पहिल्यांदाच पोलीस अधिकारीची भूमिका करते आणि संतोषने सांगितलं की त्याने तो पहिला पत्रकार होता, त्याने मधलं सांगितलं नाहीये.
मधल्या काळात संतोष आणि मी आम्ही अभिनयाचं वर्कशॉप पहिल्यांदा एकत्र केलं होतं, त्यामुळे त्याने मध्ये तोही प्रयत्न केलाय. आणि तेव्हापासून संतोष मला सांगायचा की छाया तुला आहे ना एक पोलीस अधिकारीच्या भूमिकेत तू कमाल दिसशील, असं तो नेहमी सांगायचा. 2001 मध्ये वर्कशॉप केलं होतं. त्याच्यानंतर मग तो योग आता जुळून आलाय आणि त्याने दिलेला शब्द त्याने पाळलाय. आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर जयश्री बोराडे नावाचं पात्र आहे माझं. आणि मे बी माझ्यासारखंच तडफदार आहे. आणि तर यस नेहमीसारखंच वेगळा विषय आहे आणि वेगळी भूमिका आहे. त्या भूमिकेच्या निमित्ताने खूप वेगळ्या भाषेवर काम करता आलं, लहेजावर काम करता आलं. येस. वा बात आहे. पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत आणि नव्या अंदाजात तुम्हाला पाहण्यासाठी आम्ही सगळे इच्छुक आहोत. 7 फेब्रुवारीला एकतर आपली फिल्म रिलीज होते आहे थिएटरमध्ये, याचाच खूप जास्त आनंद आहे. बऱ्याचशा फिल्म्स मी अशा केल्या आहेत की ज्या रिलीजच झाल्या नाहीत आणि आता ही रिलीज होते, त्यामुळे खूप आनंद होतोय. जितेंद्र नळखेडकर नावाचं मी कॅरेक्टर करतोय याच्यामध्ये. आणि आता कॅमेऱ्याच्या मागे जे सगळेजण बसलेले आहेत कॅमेरामन, तेच कॅरेक्टर माझं आहे. तो विदर्भातला आहे आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. तो ही गोष्ट सगळी नॅरेट करतोय जयश्री म्हणजे इन्स्पेक्टरला, आणि त्या माध्यमातून आम्ही ही केस सॉल्व्ह करायचा जयश्री बोराडे प्रयत्न करतायत. इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. द्विधा मनस्थितीमधलं कॅरेक्टर आहे ते. आणि मग एकीकडे मित्र आणि एकीकडे त्याचं खरं वागणं आपल्याला पटतंय की नाही पटतंय या झोनमध्ये जाणारं माझं कॅरेक्टर आहे. मजा आली करताना. विदर्भातल्या भाषेमध्ये मी स्वतः विदर्भातला असल्यामुळे जरा एक कम्फर्ट झोन होता भाषेचा, पण तोच जास्त अवघड भाग मला वाटला, कारण कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन आपल्याला कॅरेक्टर उभं करायचं असतं. सो मजा आली करताना. थँक्यू. आजचा ट्रेलर लॉन्च सोहळा इथे संपन्न करतो. मी विनंती करीन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ट्रेलर पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया. नमस्कार. आनंद वाटतोय की इथं तुमच्या महत्त्वाच्या क्षणी मी उपस्थित आहे. आणि ही सगळी माझी मित्रमंडळी आहेत, आवडती माणसं आहेत. उपेंद्र सर खूप भन्नाट ॲक्टर आहे, ते काय मी सांगायला नको. आणि छाया तर माझी खूप प्रिय मैत्रीण आहे. श्रीकांत सर आहेत. संतोष आणि माझा फार संबंध आहे, पण मला आनंद वाटतो की त्यांनी इतकी सुंदर फिल्म केली आहे. आणि जसं उपेंद्र सर म्हणले की आशय हाच आपल्या चित्रपटाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतोय. आणि श्रीकांत सरांनी हे पण सांगितले की त्याच्याबरोबर मनोरंजन पण करायला पाहिजे. असं सगळं त्याच्यात तर दिसतंय नक्कीच. आणि नाव इंटरेस्टिंग आहे, जरा असं काय म्हणतात त्याला अडचणीत टाकणार आहे, पण मला वाटतं कधी कधी ते फिल्मचं टायटल आहे ते प्रश्न उभे केले आणि तुमची उत्सुकता जागृत केली तर ते अधिक चांगलं नाव आहे. खूप साऱ्या सदिच्छा सगळ्यांना. ट्रेलर तर इंटरेस्टिंग वाटतोय आणि व्याकरण जे तुम्ही उलगडून सांगायचा प्रयत्न करत आहात, नात्यांचा असेल किंवा एकूण मला त्याच्या पलीकडे काय काय दिसतं त्याच्यात, तर नक्कीच हा चित्रपट लोकांना आवडावा अशा सदिच्छा तुम्हाला. आणि तुम्ही डिस्ट्रीब्यूट करतायत त्याबद्दलही मला बरं वाटतं की मराठी फिल्मला घेऊन तुम्ही उत्सुक आहात आणि त्याच्या मागे तुम्ही उभं राहतात. तर सगळ्यांना खूप साऱ्या सदिच्छा आणि ह्या फिल्मला चांगलं यश मिळो याही सदिच्छा. थँक्यू.